हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळी छान असणार आणि छानच असायला पाहिजे. तर आय होप तुम्हाला लास्ट व्हिडिओ आवडला असेल आणि त्याच्याच पुढे हा व्लॉग आम्ही कंटिन्यू करतो आहे. सो चला मग स्टार्ट करूया. हे बघ तर जोरात ते बोला. हे आपलं घर आहे. फोर्थ. हां, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, थर्ड फ्लोर ची बाल्कनी आपली. ओके गाईस, तर हे पहिलं घर आहे जे पप्पांनी घेतलं होतं, राईट? आम्ही इथे जस्ट काहीतरी कामानिमित्त आलो होतो, बाकी काही नाही. आणि मी पण फर्स्ट टाईमच आली आहे. मी कधी असं टिटवाळा साईड आलीच नव्हती, तर माझं पण फर्स्ट टाईम आहे आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे घर वगैरे बघणार आहे. मग तेच तीच बिल्डिंग आणि जे पार्टी ते राहिलेलं तो साफ त्याच्या मागे. अच्छा, त्याला लिफ्ट नाही का? हा लिफ्ट नाही. लिफ्ट नाही. इथे कुठे लिफ्ट होती पहिले? हाय गं. लिफ्ट कशी असेल? 25 वर्षापूर्वीचा फ्लॅट. 25 वर्ष. यांचं पण नाही गेलं का अजून? दोन्ही 4-5 वर्ष आले वाटतं ना. हा, इथे काहीच नव्हतं पहिले. आपल्या बिल्डिंगच असं वाटायचं कुठे आलो आपण. आम्ही इकडे क्रिकेट खेळायचो. तुम्ही इथे राहिले नाही ना? राहिलो ना ती 2-3 वर्ष. आणि लहानपणी क्रिकेट खेळायचे मग तुम्ही? काय झालं, लहानपणी क्रिकेट नाही खेळू? एकदम लहान होते त्या. मग तर आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. इथून इझिली ऑटो भेटून गेली. आधी यांना इथून थोडंसं पुढे जावं लागायचं. त्यानंतर आम्ही जवळपास 1 ते 1.5 तासात घरी पोचून गेलो आणि त्याच्यानंतर चहा कॉफी पिऊन परत आम्ही थोडं कामं होते त्यासाठी बाहेर निघालो, कारण कामं फक्त सॅटर्डे संडेलाच होऊ शकतात, बाकी दिवस तर काही पॉसिबल नाही होत. सो त्यामुळे हॅलो गाईज, सॉरी मी तुम्हाला घर नाही दाखवू शकली, कारण तिथे ऑलरेडी दुसरे कोणीतरी राहतात आणि ते चांगलं नसतं वाटलं, सो मी नाही दाखवलं. बाकी चलो, डन फॉर द डे. बाय बाय. बाय बाय. आणि आपण घर का नाही दाखवलं? कारण घर? तिथं ऑलरेडी लोक होते. हो, आणि ते चांगलं नाही वाटत. गेले होते ते राहायला आणि त्यांचं सगळं सामान जस्ट नॉर्मल ठेवलं होतं, त्यांनी लावला पण नव्हतं, मग ते बरोबर नाही वाटत. हां, चला. ओके गाईज, एक गोष्ट सांगायची राहिली. जी साडी मी बेबी शॉवरला घातली होती ना, ती मला माझ्या हजबंडने घेतली आहे. म्हणजे घेताना वगैरे मी व्हिडिओ नाही घेऊ शकली, कारण तिथे शॉपमध्ये अलाउड नव्हतं आणि ते आम्ही लास्ट टाईम चॅलेंज केलं होतं ना, तर त्याची ती साडी होती. सो थँक्यू सो मच त्यांना पण. आणि माझ्या मम्मीने पण मला 2 साड्या घेतल्या आहे. सो मी तुम्हाला त्या 3 साड्या दाखवते आता, सो बघून घ्या. सो ही ती फर्स्ट साडी आहे जी मला माझ्या नवऱ्याने घेतली आहे, जी चॅलेंज जिंकल्यामुळे मला भेटली आहे. आणि ती आहे 2 कलर्समध्ये. सो ते कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि त्याला असं पदरला असं ही क्यूटचं लटकन पण आहे, जे खूप क्यूट आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे साडीचं ब्लाऊज, ज्याच्यावर ती साडी पूर्ण डिपेंड आहे, म्हणजे ज्याच्यामुळे ती उठून दिसते खूप जास्त. त्याच्या बॅकला मोर आहे, खूप सुंदर, बघू शकता तुम्ही. आणि कलर पण थोडा युनिक आहे, कॉमन नाही आहे, थोडा वेगळा आहे. सो मला ही साडी खूप आवडली. सेकंड साडी दाखवते, जी ग्रीनमध्ये, आणि मला माझ्या मम्मीने घेतली आहे. असं सहज, काही रिझन नव्हतं, म्हणजे मम्मीला पण घेतलं, मला पण घेतलं. थर्ड साडी जी मी वट सावित्री पौर्णिमेला घातली होती, रेड कलरची, ती पण खूप सुंदर आहे. ओके, सो मी 3 दाखवल्या. सो हे बोलले की 3 दाखवते साड्या, वहिनींनी घेतलेली नाही दाखवली. त्यांनी ब्लॉगच पूर्ण बघितला नाही. आय थिंक मी मागच्या ब्लॉगमध्येच दाखवून गेली होती, पण तुम्हाला मी परत एकदा दाखवते. तर ही ती साडी आहे जी खूप सुंदर आहे. कधीतरी मी घालेल तेव्हा दाखवेल. सो थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी मला साड्या घेतल्या. मी तुमची मनापासून आभारी आहे. आणि असंच माझं प्रेम असू द्या आणि साड्यांचा वर्ष होऊ द्या.
सो बाय बाय. पुन्हा भेटू परत होपफुली परत साड्यांच्या ब्लॉग सोबत, जर मला परत साड्या भेटल्या तर.